जागा असली शिव गेला का? जागा असली शिव गेला का? लेखी पत्र कसं काय दिलं तुम्ही? जागा असली शिव दिले बोलू ना. तर आहे इथला सामाजिक गायरांची भरपूर जागा आहे तिथं, शासनाची जागा आहे. नाही पण जागा बघून गेले, जागा फाईल सर्वांना सोडलं नाही. साहेब नाही नाही सर्वांना सोबतच झालं नसता इथंच बसला. एसी साहेबाला यायला काय झालं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणजे आम्ही तिथून यायचं एसी साहेबांनी खाली यायला अडचण आहे का? बरोबर आहे. आमचं गाव आहे डोकेवाडी. आम्ही इट सर्कलमधून 33 KV सबस्टेशन गिरवली हे गेल्या 7 वर्षापासून मंजूर आहे. आम्ही शासनाला वेळोवेळी पाठपुरावा केला. राज्यमंत्र्यापासून ते कार्यकारी संचालक, अधीक्षक अभियंता, चीफ इंजिनियर आणि खालीपर्यंत पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला 1 वर्षापासून यश आलेलं नाही. आम्ही आता गाढव मोर्चा काढून मी आमरण उपोषणाला बसणार आहे. काय मागणी आहे? 33 KV सबस्टेशन व आम्ही जे त्यांना निवेदन दिलं आहे त्या मागणीचा पाठपुरावा करण्यासंदर्भात व मेंटेनन्सची कामं आणि काही ट्रान्सफॉर्मर आहेत आणि काही सिंगल पेजच्या डेपीत त्या तात्काळ बसवात. काही घटक आपल्या वंचित घटक आहेत, पारधी वस्ती सोन्नेवाडी व मागासवर्गीय वस्ती डोकेवाडी असेल, अंजनसोंडा असेल, यासाठी तिथं आणखी लाईट नाही आहे. गेल्या सप्त्यामध्ये यांच्या दुर्लक्षपणामुळं एक खूप मोठी जीवितहानी झाली. अंजनसोंडा या ठिकाणी 2 म्हशी केवळ यांची मेंटेनन्स नसल्यामुळं तार विजेचा शॉक बसून मरण पावले आहेत. सदस्य व लोकनेते ज्यांनी ही 33 KVचं काम मंजूर असूनही आत्तापर्यंत होत नव्हतं, ते मंजूर काम का होत नाही याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी स्वतः माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री, मेघनाताई बोर्डीकर व मॅनेजिंग डायरेक्टर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी प्रकाशगड, माननीय उपमुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कार्यालय लातूर, जिल्हाधिकार्यालय धाराशिव, पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव, अधीक्षक अभियंता धाराशिव या सर्वांना वेळोवेळी निवेदनं दिली व एक रस्ता रोकोही केला. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर हे काम आम्ही चालू करू. पण अजूनपर्यंत हे काम कुठंही चालू झालं नाही किंवा तिथं कुठलाही महावितरणचा अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे त्या परिसरातील शेतकरी असतील, व्यावसायिक असतील, सर्वांचंच विजेमुळे नुकसान होत आहे. कमी दाबाने वीज येणं, कधीकधी जास्त दाबाने येणं, उपकरणं जळणं किंवा खराब होणं, या अनेक समस्यांना तोंड तिथले शेतकरी देत आहेत. तरी त्या अनुषंगानं माननीय खरोडे साहेबांनी जे काम हाती घेतलेलं आहे ते अतिशय गरजेचं आणि सर्वांच्या उपयोगाचं काम आहे. तरी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे महावितरणच्या शेतकऱ्यांमार्फत की जे काम त्यांनी हाती घेतलं आहे त्याचा पाठपुरावा लवकरात लवकर करावं, आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी ही विनंती आहे. तसेच ते आज उपोषणाला बसत आहेत. तर ते उपोषणाला बसल्याच्या नंतर होणारी सर्व जिम्मेदारी जी काय आहे त्यांची ती त्या महावितरणवर राहील याचीही दक्षता त्यांनी घ्यायची आहे. धन्यवाद.